कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, बलतिया भावी शरण जाता भेटी, पाडितसे तुटी जन्मव्याधी, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, समचरण सरोजम सांद्रणिलाभुदाभं, जगन्निहितपाणिं मंडनं मंडनानां, करुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोगपीठे तटे भीमरथ्यां, पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमहानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलाया गोप वेशं ददानं, गवामृन्दकानन्दनन्दचारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, भजे पाण्डुरङ्गं, भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरंगा करो प्रथम नमः, दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरी चरणा संतांची यान, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुकार, जयांची किलिया स्मरण, होय सकळ विद्यांची अधिकरण, तिची वंदू श्री चरण श्री गुरूंची, पायी पद्मनाभी हिरा देहदारी, दिनाकारणे जन्मलासी मुरारी, जगी धन्य तो सद्गुरु बोधराजा,
तया पावलासी नमस्कार माझा. कार्तिकात पार पंढरपुरा यात्रा पहा चालली. पाहुनी हुरड्या धन्यास म्हणती आम्हा शुधा लागली. सांगी जो सकळा लुटा निजमळा गरजोनिया विठ्ठला. त्या श्री सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. तुकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा. यावरी न करवावे. सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करवा अहेर. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार. न पाही याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या द्वारे संत श्रेष्ठ शांती ब्रह्मनाथ महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचं वर्णन करत आहेत. विठ्ठल संत शांती ब्रह्मनाथ महाराज संत महात्म्यांचं वर्णन करतायत. पण या अभंगामध्ये वर्णन बघितलं तर ज्ञानोबा यांचं वर्णन असल्यामुळं ज्ञानोबा यांचं वर्णन करतात. नाम संत महात्म्याचं संत महात्म्य वर्णन करतात. त्या संतांचा जो महिमा आहे त्या महिमेचं चिंतन आपल्याला या अभंगाच्या संबंधाने करायचं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रामभक्त हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुरडी नगरीमध्ये
स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु रामचंद्र बोधले महाराज उर्फ आबांच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य प्रकाशजी महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या फड परंपरेचे गुरुगादीचे उत्तराधिकारी परमेश्वर महाराजांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व ग्रामस्थांच्या संयोजनातून आयोजनातून सहकार्याने प्रतिवर्षाचा चालू असलेला हा हनुमान जयंतीचा उत्सव आणि या उत्सवातील मला वाटतं आजची चतुर्थ दिनी सेवा, चौथ्या दिवसाची कीर्तनाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या भजनी मंडळांच्या सप्ताह समितीच्या वतीने माझ्यासारख्या सर्वसामान्य बालकाकडे आलेली आहे. जसं साधू संतांची गुरुदेवांची कृपा होईल तसं मी या अभंगाचं चिंतन करणार आहे. मला बोलताना आज जरा थोडं बंधन आहे, कारण घनश्याम महाराजांनी असं काही जाम मोठे ठेवलंय आज सगळ्याला की निस्ती सुरडी कीर्तन ऐकणार नाही. तर घनश्याम महाराजांचं जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जगाच्याही बाहेर ते यूट्यूब चॅनल चालतं. तेव्हा हे कीर्तन ऐकणारी मंडळी घरी बसल्या बसल्या झोपल्या पाय हलवीत गुटखा खात मटका खेळत असं नाही, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी करत परमार्थ करणार आहेत. त्याच्यामुळे थोडस मी माझ्या बंधनात राहून कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सगळे सुज्ञ मंडळी आहात, ज्ञानी मंडळी आहात, त्यागी मंडळी आहात. गुरुदेवांच्या अगदी परमार्थाची म्हणजे गुरुदेवांची जे संत वाङ्मयाची जी सीमा आहे त्या सीमेमध्ये राहून बरं का, परमार्थाच्या चाकोरीमध्ये राहून आपण परमार्थ केलेली मंडळी आहात. त्याच्यामुळे परमार्थ सांगत असताना थोडं कठोरपणाने सांगण्यापेक्षा आपल्याकडे जे संतांचं जे चिंतन ज्या पद्धतीनं केलं जातं, शक्यतो आज पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, लोकांचे बोलूच का अलीकडे कीर्तन लोकांचं सप्ताह पाहून केलं जातं, लोकांच्या सप्त्याची पत्रिका बघून कीर्तन केलं जातं, लोकांच्या पत्रिकेमध्ये कुणाकुणाचे कीर्तन ते बघून कीर्तन केलं जातं. पाकिट लहान आहे का मोठं आहे का काय सांगावं तुम्हाला, अशा सगळ्या गोष्टी बघून कीर्तन केलं जातात. त्याच्यामुळे कीर्तनाचा आता बाजार झालाय, बाजाराचं कीर्तन झालेलं नाहीये. माफी मागून तुम्हाला मला बोलायचंय आज. संत वाङ्मय जितकं आपण समजतो तितकं सोपं नाहीये. संत वाङ्मय हे मनुष्याचं जीवन संपेल तरी पण कळेल असं मात्र नाही. संत वाङ्मय हा वारकरी संप्रदाय अथांग सागरासारखा आहे. जसं सागराचं मोजमाप कुठल्याही मापाने केलं जात नाही, तसं संत वाङ्मय, संतांचं महात्म्य, संतांचं चरित्र, भगवंताची असणारी असीम कृपा, अर्थात जीवसृष्टीतलं जे चिंतन असतं ते सर्वसामान्य अभ्यासकाला चिंतन करता येईल. पण देवसृष्टीतलं जे चिंतन असतं ते जीवसृष्टीतल्या मानवाला कधीही ते चिंतन करता येत नाही. याचा अर्थ आज माणसं आपलं जीवन जगत असताना देवसृष्टीतल्या लोकांचं चिंतन करतात आणि माप तिथले काढतात आणि आपल्याला देवा समान समजतात. त्याचा परिणाम असा होतो, हा महाराज पशु देखील म्हणण्याचा योग्यतेचा राहत नाही. माझं चिंतन असं चाललेलं आहे की आपली पायरी बघून, आपलं ज्ञान बघून, आपली उंची बघून, आपली योग्यता बघून सगळ्या गोष्टी, सगळे कर्म साधना करावे लागतात आणि ते एखादं वाक्य बोलावं लागतं. असं जीवनामध्ये काही गोष्टीचं पथ्य पाळावं लागतं. आणि त्यातली त्यात सर्वसामान्य मंडळींना जर प्रपंच करायचा असेल तर प्रपंचातले काही नियम आहेत, काही प्रपंचातले महाराज पथ्य आहेत, काही प्रपंचाच्या सीमा आहेत. सर्वसामान्य माणसाला प्रपंच करता असेल तर त्याला काही नियम धर्म सांगितलेत. हा तो परमार्थ आहे. परमार्थाला देखील नियम धर्म आहेत. आणि जो नियमाने सत्याने आपल्या जीवनामध्ये कर्म करतो आणि कर्माला भीतो त्याच्या जीवनामध्ये कधी दूर संकट पडत नाही. परमार्थ सांगत असताना जसा आतापर्यंत संत महात्म्याने सांगितला आणि ज्या संत महात्म्याने चाकोरीमध्ये आपलं जीवन जगलं, जो चाकोरीमध्ये परमार्थ करतो, साधनेमध्ये परमार्थ करतो, त्याच्या जीवनामध्ये तो परमात्मा दूर राहत नाही. तोच स्वयंभू प्राप्ताची प्राप्ती, ज्याला परमार्थाचं चिंतन केलं जातं ते आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभवता येतं. आणखी एक सोपं वाक्य बोलतो,
परमार्थ हा अनुभवाचा आहे, पण अनुभव घेण्यासाठी कोणी परमार्थ करतच नाहीये. माणसं अनुभव नसला तरी प्रपंच करू शकतात, प्रपंचामध्ये यशस्वी होतील असं मात्र नाही. पण परमार्थ अनुभवाने जर केला, ज्ञानाने जरी केला, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. म्हणजे भक्ती नंतर ज्ञान का ज्ञानानंतर भक्ती, याच्यात गोंधळात पडण्यापेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी. भक्तीच्या सोबत बरोबर काय होतं, ज्ञान प्राप्त होत असतं. महाराज अगोदर ज्ञानाला हातात धरू नका. सोपं बोलू का, लोक ज्ञानाच्या मागे लागलेत का भक्तीच्या मागं? तुम्ही जर नाही बोलला तर मी कीर्तन सोडणार नाही. माझा लय जुना परिचय तुमचा. तुम्हाला जरी डोळ्यातून चष्मेने दिसत नसलं तर मला चांगली दिसतं आणखी तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका, मी कीर्तन लवकरात सोडणार नाही बरं का. बरोबर सकाळच्या 11ला सोडणार आहे. कितीच्या 11ला? सकाळच्या 11ला. आणि मध्ये 10-12 वर्ष पाटील मला तुम्ही बोलवलंच नाही. मध्ये 10 वर्षाची एक तास राहिला की नाही, सगळं ते बरोबर झालं पाहिजे की नाही. तुम्ही काळजी करू नका. मी काय बाबा कीर्तनातला नाही म्हणजे अपेक्षाचा नाहीये, पण कीर्तनातून जर तुमचा फायदा होत नसेल, तुमच्या जीवनात कीर्तन ऐकून बदल होत नसेल, तर कशासाठी हनुमंतराच्या दरबारामध्ये येता? कीर्तन सुटल्या सुटल्या चांगली चप्पल घालून जाण्याची तुमची बुद्धी होत असेल तर कीर्तनासाठी तुम्ही येऊ नये असं माझं मत आहे. कीर्तना आल्यानंतर दुसऱ्याचं वाटोळं करण्याची तुमची बुद्धी होत असेल तर तुम्ही कीर्तनाला येऊ नये. माझं चिंतन असं चाललेलं आहे, संत वाङ्मय नुसतं ऐकून जो सोडून देतो त्याच्या जीवनामध्ये कधीच बदल होऊ शकत नाही. ज्याच्या जीवनात बदल करून घ्यायचा आहे त्यानेच या मंडपामध्ये यायचं. नसेल तर मला सोंग आणि ढोंग करण्यासाठी साधू संतांनी परमार्थ केलेला नाहीये. साधू संतांचा परमार्थ महाराज संत महात्मे चिंतन करतात. अरे रंगाला भुलावं, भुलू नये असं नाहीये बरं का. रंगाला भुलावं, भुलू नये असं नाही. वरच्या रंगाला भुलू नये, मग अंतरंगाला भुलावं, अंतरंगाला. पण आपलं चिंतन असं चाललेलं आहे. संतांचं चिंतन आहे महाराज. काय भुलला असी वरली या रंगा, ऊस डोंगा परी रस नये डोंगा. आणि काय भुलला असी वरली या रंगा. माझं चिंतन असं चाललेलं आहे. माझ्या सहित तुमच्या सहित आपण हेच करतो. त्याच्यामुळे परमार्थाचं महाराज पुण्यच प्राप्त होत नाही. कीर्तनकाराला कीर्तनकाराचं बोलत असताना, संतांचं वाङ्मय बोलत असताना कीर्तनकाराचा फायदा होत नाही, आणि जे कीर्तन ऐकतात त्यांचाही फायदा होत नाही. कीर्तनकार पाकिटासाठी कीर्तन करतो आणि कीर्तन ऐकणारे गिळायला खायला मिळतात ना, कीर्तन ऐकायला येतात. म्हणतात लय आनंदाने आमच्या गावात चाललंय. अन्न खाऊन तुझी बुद्धी भ्रष्ट होत असेल तर त्या अन्नालाही काही किंमत नाही. आणि 2 तास तुम्ही इथं हात जोडून बसलात, पाय जोडून बसलात तरी तुमचा काही उपयोग नाहीये. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कीर्तन परमार्थ करून जर आपलं जीवन बदलत नसेल बरं का, आपल्या जीवनामध्ये परमात्म्याच्या चरणाजवळ जाता येत नसेल तर कशासाठी महाराज कीर्तन ऐकायचे? आज आपल्याला हे कळलं पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतर आपल्या जीवनात बदलच झाला पाहिजे, तरच परमात्म्याचं चिंतन करायला पाहिजे. पण महाराज लोक बदलासाठी कीर्तन करत नाहीत. माझं मत असं चाललेलं आहे, जीवन उद्धारासाठी परमार्थ आहे. आम्ही आज परमार्थ मनोरंजन म्हणून ऐकतो, भागवताची कथा मनोरंजन म्हणून ऐकतो, रामायणाची कथा मनोरंजन म्हणून ऐकतो, कीर्तन आम्ही मनोरंजन म्हणून ऐकतो. पण आमचा उद्धार व्हावा म्हणून आम्ही संत वाङ्मय, पुराणाचं चिंतन, वेदाचं चिंतन 99% करत नाही. त्याचा परिणाम असा होतो, कितीही पालत्या घागरीवरती पाणी ओतलं तर ती घागर आयुष्यभर जन्मोजन्मी कधी भरणार नाही. मला घागरीचं बोलायचं नाही. त्याच्या 2 पायाच्या घागरीत ना बोडक्यात फिरत्यात, बिगरमाळाच्या फिरत्यात, जेने घातला त्याला काढा म्हणत्यात. काय सोने सांगितलेलं ना, तुम्हाला दोघं दिसतात की मला सगळंच भागतं माझं, आणि आजच म्हणतो असं नाही. बरोबर आहे ना? असं आपलं चिंतन चाललेलं आहे की परमार्थात बदल झाला पाहिजे. आता बदल कोणात झाला पाहिजे तर परमार्थ सांगणाऱ्यापासून सांगण्यात बदल झाला पाहिजे. म्हणजे अगोदर महाराजात बदलले पाहिजेत. बरोबर आहे ना? आम्ही जर सगळ्याची निंदा करत असलो, आम्ही जर महाराज 4 चौकडी, आता एक महाराजाचं नाव आहे चांडाळ चौकडी, फेम कीर्तनकार. आमच्या धाराशिवला आता बोर्ड लागले, चांडाळ चौकडी फेम कीर्तनकार. काय महाराज दुर्दशा झाली परमार्थ करणाऱ्या मंडळींची. आम्हाला तुम्ही मानाव म्हणून आम्ही खरं सांगू तुम्हाला, नागवे नाचायला लागलो. याचा अर्थ काय की मुद्दाम मी बोलते, मला माहिती की कोण कुठं ऐकणार आहे म्हणून मुद्दाम बोलतो मी. आम्ही परमार्थ करणारे मंडळी महाराज जर नाच्यासारखे कीर्तनाच्या नारळाच्या गाडीवर नाचून इकडे तिकडे जात असो, तिकडे येत असेल
तर परमार्थ सांगणाऱ्या माणसाने अगोदर लक्षात घेतलं पाहिजे की मी कितपत या परमार्थाच्या योग्यतेचा आहे. साधू संतांचं चिंतन करण्यासाठी पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ही भाषा, ही साधू संतांचा अनुभव, साधू संतांचं हे जीवन साधू संतांनी तुमच्यासाठी सांगितलेलं नाहीये, आमच्यासाठी देखील सांगितलेलं आहे. म्हणून कीर्तन करण्यासाठी साधू संतांचं चिंतन असं आहे. केव्हा सांगावं, केव्हा अनुभव आली अंगाते चिंतन मांडू नये. मला तुम्हाला विचारायचंय, अनुभव आलेल्या वाक्याची तुम्ही किती कीर्तन ऐकली? लाज वाटते फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामला बघायची. ज्या ज्या अवलादीच्या गळ्यात माळ नसतात ते कीर्तन करतात आणि तुम्ही भडवी माणसं कीर्तन ऐकतात. परमार्थ कुठं चालला त्यांनी अभ्यास केला पाहिजे. मी तुम्हाला आता फेसबुकला आणि व्हॉट्सअपला दाखवतो. काही मुली आहेत, काही मुलं आहेत त्यांच्या गळ्यानी माळा नाहीत. महाराज कीर्तनात सांगतात आम्ही महाराज दारू पित होतो, आम्ही खात होतो आणि आता माळ घातली. लाज वाटली पाहिजे तुम्हाला कीर्तनांना प्रबोधन करायला. माझं चिंतन सगळ्यासाठी आज आहे आणि मी फेसबुकला लाईव्हला बोलतोय आणि तुम्हाला जे माणसं सापडणार ते माझ्याकडे या, तुम्हाला माणसं दाखवतो, कीर्तनकार दाखवतो. आता लोक म्हणतात पाकिट मुक्त कीर्तन करायचं. अरे हरिपाठ पाठ आहे का? तू पाकिट मुक्त कीर्तन करतो, तुझं स्वागत आहे. काकडा पाठ आहे का? आता बरेचसे वक्ते आता बोलायला लागलेत. एका महाराजांना बोलवायचं कीर्तनाला, त्याला 35,000 द्या, पण रात्री त्याच्याकडून कीर्तन आल्याच्या नंतर जागर करून घ्या, पाठी काकडा करून घ्या, बरोबर आहे, हरिपाठ करून घ्या. आतापर्यंत तुम्हाला सुचलं नव्हतं बोलायला? आता का सुचलं? तुम्हाला लोक बोललात म्हणून. नेमकं काय चाललंय परमार्थाचं? माझं चिंतन तुम्ही नीट श्रवण करत आहात. लाईव्ह कीर्तन चालू आहे. माझा विषय असा चाललेला आहे, जर आतापर्यंत आमच्या फड परंपरेमध्ये 1000 अभंग पाठ असतील तर त्याला कीर्तन देत होते. आणि आता तुम्ही म्हणतात की बाल कीर्तनकार, बाल कीर्तनकार, कुठून आला बाल कीर्तनकार? हरिपाठ पाठ आहे का? माझा विषय असा चाललेला आहे की संत वाङ्मय जोपर्यंत आम्ही श्रवण करतो त्याचा परिणाम का होत नाही, तर आम्ही साधना करणारी मंडळी कमी पडतो. आमच्या साधना नाहीत, आमच्या तोंडात बळ आहे, आमच्या हाताने साधना कधी केली नाही, आमच्या डोळ्यांनी म्हणजे ज्ञानेंद्रियाची साधना नाहीये, कर्मेंद्रियाची साधना नाहीये. आमचं मन स्थिर नाहीये. आमचं मन जर विषयाच्या संबंधाने फिरत असेल बोंबलत, आमचं मन जर पैशाच्या संबंधाने फिरत असेल बोंबलत, तर आमच्या कथा कीर्तनाचा आमचाला उपयोग होत नाही आणि तुम्हालाही उपयोग होणार नाही. माझा विषय असा चाललेला आहे, साधू संतांचं वाङ्मय आम्ही स्वार्थ म्हणून बोलतो, आम्ही स्वार्थ म्हणून ऐकतो. स्वार्थाशिवाय आमचा प्रपंच नाही, मान्य आहे. पण परमार्थ निस्वार्थी असेल तरच महाराज परमार्थातल्या साधनेचा उपयोग होतो, म्हणजे फळ प्राप्त होतं. मग ते वक्त्याला असेल किंवा त्या श्रोत्याला असेल. अरे काय वक्ते होत रे. आजही तुम्हाला धाराशिव जिल्ह्यातले, बीड जिल्ह्यातली माणसं दाखवतो, जेथे कीर्तन न करावे ते कीर्तन करावे, ते अन्न न सेवावे असे कीर्तनकार मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले. अरे काय कीर्तनकार होते रे. सायकल नव्हत्या जाताना कीर्तनाला, पायाने चिखल तुडत कीर्तन करून जाऊन कीर्तन करत होते, बैलगाडीने जाऊन कीर्तन करत होते. आज आम्हाला महाराज 15-15, 20-20 लाखाच्या बसायला गाड्या आहेत, तरी आमची मन पवित्र नाहीत, आमचा कीर्तन करून उपयोग नाही आणि आमच्यासारख्याचं कीर्तन ऐकून तुमचा उपयोग होणार नाही. जीवनात दोघालाही फळ प्राप्त झालंच पाहिजे. त्याच्यासाठी साधू संतांनी जे सांगितलेले नियम आहेत, साधू संतांनी सांगितलेला जो धर्म आहे, साधू संतांच्या संत वाङ्मयाप्रमाणे जो परमार्थाचं चिंतन करतो त्याच्या जीवनामध्ये त्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण साधू संतांच्या विचाराचं नुसतं प्रबोधन करतो आणि आपल्या जीवनामध्ये साधनाचा अंगीकार करत नाही, त्याच्या जीवनामध्ये साधू संतांनी जे प्रमाण सांगितले निश्चितपणे त्याला कुठं जावं लागतं, तर नरकाला जावं लागतं. साधू संतांचं चिंतन आहे का? भजन ते ओंगळवाणी नरका जाणे, झोके ना नरका जाणे, झोके
म्हणते नाही नाही आमची मनची माळ आहे, तुझ्या बापाने ठेवली मनची माळ, नाही चालत. भजन ते ओंगाळवाणी भजन केलं काय उपयोग महाराज? माफी मागून बोलू का? हो, एकाने सांगितलं नाही नाही सांगितलं म्हणजे एका स्त्रीने सांगितलं मी तुमची पत्नी म्हणून राहते, फक्त 2-3 गोष्टी करणार नाही. काय करणार नाही? तुमच्या नावचं कुंकू लावणार नाही, तुमच्या नावचं मंगळसूत्र घालणार नाही आणि राहते. त्याला काय अर्थ आहे का? मला ते सांगायचं नव्हतं. तुम्ही असं भजन करतात म्हणून मला तिकडे जाऊन हे सांगावं लागलं. माझा विषय असा चाललेला आहे, त्याला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून महाराज गंध लावायची लाज वाटत असेल तर त्याला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही. माझा विषय असा चाललेला आहे, करतो कर्म पण चुकीचं करतो, त्या करण्याला काही अर्थ नाही, फलच मिळत नाही. माझं चिंतन असं चाललेलं आहे. संत वाङ्मयाचा आम्ही आधार घेतो आणि आमचा स्वार्थ आम्ही साधण्याचा प्रयत्न करतो. आम्ही परार्थ परमार्थ करू शकत नाही, पण परमार्थ करायचा असेल तर साधू संतांनी जसा केला त्याची कास धरून कास घालून बळकट झालो कळी काळावारी नीट केली पाय वाट. जाऊ द्या, माझा विषय असा चाललेला आहे. अरे महाराज भक्ती करत असताना असं अगदी एकनिष्ठेने परमात्म्याचं नामचिंतन करावं. जी साधू संतांनी महाराज घालून दिलेला मार्ग आहे तिनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. त्याच्यासाठी साधू संतांनी महाराज परमार्थ सांगितला आणि परमार्थ ज्यांना सांगितला, ज्यांनी जाणून घेतला, असे काही या संप्रदायामध्ये संत महात्मे होऊन गेले. ते संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज, ज्या संतांचा त्यांना अनुभव आला, जे संत महात्मे या जगामध्ये जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी अशा शांती ब्रह्मनाथ महाराजांना ज्यांचा अनुभव आला, ज्यांना समोर संत जे वाटले, त्या संतांचं शांती ब्रह्मनाथ महाराज या अभंगामध्ये वर्णन करतात. त्या संतांचा महिमा आपल्याला थोडक्यात चिंतन करायचं आहे. पंचकृषीतून आलेले सर्वच आदरणीय मंडळी, उभं राहिले सगळेच आदरणीय गायक वादक, सगळे मला अतिशय महाराज लहानपणापासून मी त्यांना ओळखीतोच. कुणाचा नाम परिचय, कुणाचा रूप परिचय, पण कुठंतरी कुणाचं नाव राहून जाईल, कुठंतरी काहीतरी होईल. त्यापेक्षा सद्गुरू रामचंद्र आवांच्या फडावरचे आणि या परिसरातले सगळेच आदरणीय मंडळी, माझे माता पिता बहीण बंधू, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या सोबत आलेले आदरणीय देशमुखजी वकील साहेब हे प्रामुख्याने धाराशिवहून आलेले आहेत. आपल्या शेजारचं जे गाव आहे सोने सांगवी, त्यांचे मेवणे आहेत, बहीणबाई इथं दिलेले आहेत. पण योगायोगाने म्हटले महाराज आपण दोघं मिळून जाऊ. सगळेच पंचकृषीतून आलेली मंडळी आहेत. त्यामध्ये सोने सांगवी आणि सुरडी कशामुळे 2 गावं केले तुम्हाला माहित नाही, पण तसं तर तुमचं एकच गाव आहे, बरोबर आहे ना? फक्त रोड मध्ये कुठं कुठं बांध मध्ये असतो, कुठं रोड मध्ये असतो. पण चला दोन्ही गावाच्या माध्यमातून परमार्थ तिकडे चलतो इकडे चलतो. आदरणीय सगळी मंडळी उपस्थित आहेत. पुनश्च सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझे बालमित्र, मुद्दाम मी सांगणार आहे महाराज, मी लय लहानपणापासून अनवगडी, लय कठीण काम. पाकवा इकडं वाजलं तर थाप तिकडे टाकायची. सगळं महाराज जीवन लहानपणापासून परमार्थात गेलं. वयाच्या दुसरीपासून परमार्थाचा आनंद घेतो. पूर्वी काय कळत असेल न कळत असेल मला माहित नाही, पण आता परमार्थाची जाण आहे. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि 1 तास उरला खाटवांग रायाशी, तसं माझ्या 1 तासामध्ये परमात्म्याचं मी चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. शांती ब्रह्मनाथ महाराज संतांचं वर्णन करतात. कोण संत? अनेक संत आहेत महाराज. संतांच्या बाबतीमध्ये बोलत असताना ज्या संतांनी त्या संप्रदायाचा पाया रचला, त्या ज्ञानोबरायापासून संत श्रेष्ठ निळोबरायापर्यंत जी संत मांदी आई सांगितली, मिळविली मांदी वैष्णवांची, असे अनेक एकापेक्षा एक महान संत आहेत. ज्या संतांच्या बाबतीमध्ये बोलत असताना एक एक विशेषण एका एका संताकडे लावलं गेलं आणि त्यांचा विशेषत्वाने महिमा सांगितला गेला. मृत्यू लोकामध्ये वैराग्य म्हटलं तर तुम्ही 2 संताकडे पाहाल. एक तर
बीड जिल्ह्याला लागून जो दुसरा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं पूर्वीचं नाव काय आहे? उस्मानाबाद. आता काय झालं? धाराशिव. ठीक आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये वैराग्य राग रसिक संत गोरवा काका, म्हणजे वैराग्य म्हटलं की तुम्ही आपल्या जवळ जाल, संत श्रेष्ठ गोरवा काका सारखं वैराग्य आपल्याला पाहायला सापडणार नाही. चला, जर आपण पुढे पश्चिमेकडे गेलो, म्हणजे आपल्या गावाच्या पश्चिमेकडे, बरं का, नाही तर मग पुढे पुढे गेलं की पश्चिम पुढे चलत राहतो. चला, वैराग्य राग रसिक संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय, बरं का, देहू, म्हणजे वैराग्य म्हटलं की देहू निवासी तुकोबराय आणि श्री क्षेत्र तेरे निवासी संत गोरवा काका. वैराग्य म्हटलं की दोन संतांच्या मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येतात. चला, भक्ती म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? भक्ती प्रेम मूर्ती संत श्रेष्ठ नामदेव महाराज. काय प्रेम रे भक्तीच्या संबंधाने. म्हणजे भक्ती म्हटलं की नामदेव महाराजाकडे तुम्ही पटकन जाऊन बघता, म्हणजे नामदेव महाराजांची मूर्ती तुमच्या समोर येते. चला, आणखी मला चिंतन करायचंय. जर तुमच्या जीवनामध्ये कोणी म्हटलं का हो ज्ञान आहे ज्ञान, आणि ज्ञान म्हटलं की तुमच्या समोर कोण येतं? ज्ञानोबाऱ्या समोर दिसतात. एवढंच नाही, ज्या ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन शांती ब्रह्मनाथ महाराज करतात. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शांती आठवली तर शांती वैराग्याच्या ठिकाणी मिळणार नाहीये, शांती तुम्हाला प्रेम भक्तीच्या ठिकाणी मिळणार नाहीये, शांती तुम्हाला ज्ञानाच्या ठिकाणी मिळणार नाहीये. पण जिथं सर्व असणारं जीवन शांतमय आपलं झालेलं असतं, ज्याची वृत्ती स्थिर झालेली असते, असं ज्यांचं शांत जीवन आहे, शांती ब्रह्म जे संत आहेत, असे शांती ब्रह्म नाथ महाराज. म्हणजे शांती म्हटलं की तुम्ही कुठं बघाल? नाथ महाराजाकडे बघाल. असं मृत्यू लोकामध्ये संतांचं चिंतन करत असताना एक एक विशेष एका एका संत महात्म्याकडे आहे. चला, संत एक अशी अवस्था आहे, संत एक अशी वृत्ती आहे की जीवनामध्ये जीवन जगत असताना वृत्तीचा परमार्थ आहे. मी काय म्हटलं? परमार्थ कशाचा आहे? वृत्तीचा आहे, बरं का. वृत्ती ज्या मानवाची स्थिर होत नाही, त्याने कितीही परमार्थ केला तर त्याच्या जीवनातला तो परमार्थ त्याला फळ प्राप्त करून देत नाहीये. म्हणजे परमार्थामध्ये काय असलं पाहिजे? जीवन जगत असताना प्रामुख्याने त्याच्या जीवनामध्ये त्याग निर्माण झाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये वृत्ती स्थिर झाली पाहिजे. सोपं बोलू का? परमार्थ करणाऱ्या मनुष्याच्या जीवनामध्ये, साधकाच्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त झाली पाहिजे. जोपर्यंत अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत परमार्थ लयाला जात नाही, म्हणजे पूर्णत्वाला जात नाही. पण माणसं परमार्थ करत असताना अवस्था बघतात का व्यवस्था बघतात? बरं, सोपं बोलतो, सोपं. परमार्थ करताना तुम्ही महाराजाची गाडी बघता, बॉडी बघता, दाढी बघता, त्याचे कपडे बघता, गोरा कोमटा का काळा आहे का पांढरा आहे. तुम्ही महाराज कसा बघता? महाराजाचं संस्थान बघता, काय बघता? तुमच्याकडे काय बघतात? पण बघण्यात फरक आहे. भीमराव महाराज, आता महाराजाची गाडी बघितली जाते, महाराजाची बॉडी बघितली जाते, महाराजाची दाढी बघितली जाते, महाराज काळा आहे का गोरा आहे बघितला जातो. बरोबर आहे. महाराजाचं बघाय का काय पाहिजे? महाराजाचे 2 तास बघण्यापेक्षा महाराजाचे 22 तास बघावा आणि 2 तास कीर्तन ऐकावं, असं माझं मत आहे. तुमचं काय मत असेल ते तुम्ही तुमच्यापाशी ठेवा. माझा विषय असा चाललेला आहे. अरे, महाराजाचं ज्ञान बघू नका, महाराजाचा गुण बघू नका, महाराजाचा रंग बघू नका, महाराजाची वृत्ती बघा, वृत्ती. आणि जर महाराजाची वृत्ती बरोबर लाईनीमध्ये चलत असेल तर त्याचं कीर्तन ऐका, नसेल तर कीर्तन ऐकायचे सोडून द्या. घरामध्ये मांडी घाला आणि 4-4 तास, नाही महाराज 12-12 तास, नाही रे 24 तास, ज्याला IAS व्हायचं आहे तो जर तुमचा विद्यार्थी, तुमची मुलगी 23 अभ्यास करत असेल तेव्हा ती कलेक्टर आणि IAS होते. आणि तुम्हाला जर देव मिळून घ्यायचा असेल तर तुमच्या बापाने ठोलाय काय? हातपाय धुवायचे नाहीत, देवाचं नाव घ्यायचं नाही, नुसता गंध लावायचा, चांगले भारी कपडे घालायचे, गायत माळा घालायच्या आणि बोंबलत फिरायचं. तसं देव मिळतो का? मिळणार नाही. जसं IAS व्हायचं असेल तर 24 तास अभ्यास करावा लागतो. रात्रीचं दिवस, दिवशीच रात्र करून महाराज तो विद्यार्थी IAS होतो. तसं तुम्हाला साधनेच्या माध्यमातून देव आपलासा केला पाहिजे. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने वेन जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय तो परमात्मा प्राप्तच होऊ शकत नाहीये. जीवनामध्ये परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये अवस्थेकडे लक्ष देण्यापेक्षा त्याची व्यवस्थेकडे लक्ष देण्यापेक्षा त्याची काय झाली पाहिजे? अवस्था झाली पाहिजे. जो साधनेने अवस्थेपर्यंत पोहोचतो त्याच्या जीवनामध्ये परमार्थ यशस्वी होतो. तो देवाच्या जवळ जातो किंवा देव त्याच्या जवळ येतो. सोपं बोलतो, सोपं कळणाऱ्यासाठी.
ज्याची परमार्थ करत असताना अवस्थेकडे लक्ष दिलं जातो तो देवापासून खूप दूर जातो. ऐकताय ना, तो देवापासून खूप दूर जातो. आणि परमार्थ करत असताना जो व्यवस्थेकडे लक्ष देत नाही, अवस्थेकडे लक्ष देतो, त्याच्याकडे तो परमात्मा दुरून जवळ आल्याशिवाय राहत नाही. मग तुम्हाला देवापासून लांब जायचं असेल तर व्यवस्था बघा, आणि देव तुमच्याकडे यावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्या परमात्म्याचं रात्रंदिवस चिंतन करा, म्हणजे तुम्ही अवस्थेकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये तेच केलं, दुसरं काहीच केलं नाही, आणि जगालाही तेच समजून सांगितलं. आम्ही तेच करतो, तुम्ही तेच करा. तुम्ही जर ते केलं तर त्याच्यापासून देखील आम्हाला काय होईल? सुख होईल. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मुखानं तुम्ही विठ्ठल म्हणा, आम्ही विठ्ठल हो. तुम्ही विठ्ठल म्हणलात तर त्याच्यापासून आम्हाला सुख मिळेल. आणि आम्ही विठ्ठल म्हटलेलं ऐकलं किंवा आम्ही विठ्ठल म्हटलं तर आम्ही देखील काय हो? सुखी हो. महाराज अठ्ठास करतात, करा विठ्ठल नामस्मरण करा सततम. ते पण कसं? कामापुरतं नाही. माणसं इतकी महाराज हुशार आहेत, इतके हुशार आहेत, संकट पडलं की त्यांना देव आठवतो, आणि संकट नसलं की मग महाराज काय म्हणतो, अरे राम राम राम, आज मला नाही सगळं म्हणून दाखवायचं तुम्हाला, मग सगळ्या गोष्टी करतो. आणि संकट नसलं की मग महाराज संपलं.